स्ट्राइक वर राहतोय मात्र शुभम, नॉन स्ट्राइक वर प्रथमेश बॉलिंग मार्फत आहे तो. स्ट्राइक वर शुभम, नॉन स्ट्राइक वर प्रथमेश बॉलिंग मार्फत आहे ते. बॉलरचं नाव प्रथमेश. 7-8 पावलांचा रनअप घेऊन प्रथमेश शुभम साठी. बघूया पहिला चेंडू, चांगला कटावून काढलेला चेंडू आणि मला वाटतं इथे पंचांनी निर्णय द्यायचा. दोन धावा संघाचं खातं खोललंय तो शुभम याने. 2 प्रथमेशाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळवतोय तो शुभम. आता मात्र स्ट्राइक वर तो शुभम, नॉन स्ट्राइक वर प्रथमेश बॉलिंग मार्फत आहे तो प्रथमेश. 7-8 पावलांचा रनअप घेऊन प्रथमेश. बघूया शुभम साठी काय करतोय शुभम. मला वाटतं चांगला चेंडू कटावून गॅप मध्ये आणि मला वाटतं इथे चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागतं ते शुभम याला. संघाची धावसंख्या 1 नंबर, संघाची धावसंख्या झाली ती 3. आता मात्र स्ट्राइक होतो मगाच्या सामन्यामध्ये हिरो ठरलेला प्रथमेश. बघूया प्रथमेश आता पुन्हा तशीच फलंदाजी गोलंदाजी चांगली केली होती. आता तोच प्रथमेश पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राइक वर प्रथमेश बॉलिंग मार्फत आहे तो प्रथमेश. प्रथमेश टू प्रथमेश. मगाशी किरण झाला होता, संदेश झाला होता आणि आता मात्र आहे तो प्रथमेश. प्रथमेश टू प्रथमेश. बघूया कुठला प्रथमेश भारी पडतोय कुठल्या प्रथमेशवर. 7-8 पावलांचा रनअप घेऊन प्रथमेश साठी. बघूया तिसरा चेंडू आणि मला वाटतं सोयर मारा करतोय. पंचांनी निर्णय करवायचा. चांगला चेंडू, चांगला चेंडू प्रथमेशाचा. पंचांचा नियम अंतिम राहील. पुढील सामन्याला वेळ तोच पण पुन्हा एकदा प्रथमेश टू प्रथमेश. आणि मला वाटतं ते प्रथमेश हिट आउट होतोय. त्याला समजलेलं नाही आणि पूर्ण स्टंपवर कोसळतोय तो प्रथमेश. मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी भरदार फलंदाजी केली होती प्रथमेशाने आणि तोच प्रथमेश आता मात्र जरा निराशा करतोय आणि पवेलियन मध्ये परततोय. पहिला हादरा बसतोय तो, मोठा हादरा बसतोय. तोरसोय संघाला प्रथमेशच्या स्वरूपात. पंचांचा नियम अंतिम राहील, पंचांची वाद घालायचा नाही. पहिला मोठा हादरा बसतोय तो प्रथमेशाच्या स्वरूपात. मगाच्या सामन्यामध्ये हिरो ठरलेला प्रथमेश आता मात्र जरा बाचकला आणि हिट आउट होतोय तो प्रथमेश. त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो. बॅट्समनचं नाव बॅट्समनचं नाव कोण आहे? किरण. किरण आता मात्र स्ट्राइक वर येतो किरण. स्ट्राइक वर किरण, नॉन स्ट्राइक वर येतो शुभम. बॉलिंग मार्फत येतो प्रथमेश. लेफ्ट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा प्रथमेश. किरणसाठी 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं इथे 2 धावा.
संघाची धावसंख्या 2 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 5. पहिलं षटक चालू. दोन प्रथमेश चांगलं षटक मानावं लागते. पुन्हा एकदा 7-8 पावलाचं रनअप घेऊन प्रथमेश. किरणसाठी चांगला चेंडू आणि मला वाटतं इथे झेलची संधी आणि दुसरा हादरा बसतोय तो किरण याच्या स्वरूपात तोरसोळे संघाला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर तोरसोळे संघाची धावसंख्या झाली होती 2-5. थोडीशी बिकट परिस्थिती मानावी लागेल ती तोरसोळे संघाची. पहिल्या सामन्यामध्ये तोरसोळे संघाने पहिल्या षटकामध्ये 19 धावा केल्या होत्या आणि आत्ता मात्र जरा निराशा केली होती तोरसोळे संघाने. त्याच्यामध्ये 2 विकेट गमावल्या आणि फक्त 5 धावा जमवल्या त्या तोरसोळे संघाने. प्रथमेशाची चांगली गोलंदाजी मानावी लागली पाडगाव संघाला. पाडगाव संघाने मगाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती प्रथमेशाने आणि तोच प्रथमेश आत्ता सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवून देतोय तो प्रथमेश. बॅट्समनचं नाव कल्पेश. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो मगाचा फलंदाज शुभम. एक भाऊ आउट झाला पण दुसरा भाऊ गोलंदाजीसाठी आले. किरण यांची वर्णी लागली जाते आणि याच किरण वरती हल्ले चढवण्यासाठी शेवटचं षटक पाहूया. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा किरण सज्ज झालेत. फलंदाज देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू खराब टाकला जातोय. पंचाचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धाव जी आहे ती मात्र बहाल केली जाते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुरुवात झाली आहे एक्स्ट्रा धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचले. सॉरी गोलंदाजीसाठी गिरीश आलेत. किती आले? 7. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावा. या चेंडूवरती फटका फसलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला परंतु प्रयत्न जो आहे तो प्रयत्नच राहिला. पंचांचा निर्णय अंतिम राहिला याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा. फलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. टायमिंग प्रॉपर पाहायला भेटलाय. चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी हा बाहुबली षटकार आलाय. फलंदाज कोण आहे? बॅट्समन. हॅलो शुभम याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा फलकावरती. हॅलो धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते फलंदाजाच्या माध्यमातून. 14 धावा फलकावरती हल्ले बोल केले जात आहेत. पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच एकाच धावेवरती ती मात्र समाधान मानावं लागते. एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा फलकावरती. 12 चेंडूचा सामना करायचा आहे आणि या 2 षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धाव जे आहे ती बनवावी लागेल कारण का अपोजिट संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त इथे मात्र प्रहार करावे लागतील. ते म्हणजेच पाडगावच्या संघाला तोरसोळे संघाला नक्कीच खराब चेंडू होता आणि याच चेंडू वरती पाहूया पंचांचा निर्णय येतोय. कोणती धाव नाही आहे. निर्धाव चेंडूच्या इथे मात्र सांगता पाहायला भेटते. निर्धाव चेंडूने धावसंख्या जी आहे ती स्थिरावली आहे. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 15 धावा फलकावरती कौतुक करावं लागेल या युवा गोलंदाजाचं. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते.
पुन्हा एकदा हो मोठा फटका खेळला गेलाय. या चेंडूवरती किती धावा लिहिल्या जाणार? नक्कीच 4 धाव्याची इथे मात्र मोहर पाहायला भेटते. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 19 धावा फलकावरती हल्ले बोल केले जात आहेत. ऋषिकेशाच्या वरती सॉरी गिरीशाच्या वरती हल्ले बोल केले जात आहेत. थोडस मागणं षटक पाहायला भेटतंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या 14 धावा. थोडस मागणं षटक आणि याच षटकामध्ये थोडासा कमबॅक करताना दिसतोय पाडगावचा संघ. ओहो हा चेंडू देखील निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे, पहिल्या इनिंगचा खेळ जो आहे तो समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये तुळसोई संघाने जमवलाय तब्बल 19-20 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय. 20 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय पाडगाव संघाच्या समोर. खचून चालणार नाहीये. 20 धावा तारवाईज पेंढरे आणि मोड या संघाच्या कर्णधारी माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉसचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. पेंढरे आणि मोड दोन्ही संघाच्या कर्णधारी माईक बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. प्रथमेश आणि मला वाटतं सलामीच्या फलंदाज चाललंय ते प्रथमेश आणि संकेत. आणि मला वाटतं आता बॉलिंग मार्फत आहे तो प्रथमेश. स्ट्राईकवर प्रथमेश, नॉन स्ट्राईकवर संकेत. बॉलिंग मार्फत आहे ते प्रथमेश. वर संकेत आता मात्र स्ट्राईकवर आहे तो संकेत. मला वाटतं जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. या दोन्ही संघाच्या कर्णधारी नोंद घ्यायची. 12 चेंडू आणि 20 धावा. पाडगाव संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकवर येतो संकेत. स्ट्राईकवर संकेत, नॉन स्ट्राईकवर प्रथमेश. बॉलिंग मार्फत येतो प्रथमेश. मला वाटतं 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहिला चेंडू प्रथमेश असा 7-8 पावलांचं रनअप घेऊन संख्येसाठी. आणि मला वाटतं पहिला चेंडू आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. संघाच्या धावसंख्येत 3 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 3. आत्ता मात्र स्ट्राईकवर होतो प्रथमेश. प्रथमेश टू प्रथमेश. बघूया कुठला प्रथमेश भारी पडतोय तो. मला वाटतं आता व्हाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली होती 4. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रनअप घेऊन प्रथमेश साठी. आणि मला वाटतं इथे चोरटी अशी 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 5. पहिलं षटक चालू. आता मात्र स्ट्राईकवर होतो संकेत. 7-8 पावलांचा रनअप घेऊन फुल टॉच चेंडू आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे रनआउटची संधी आहे आणि ते बाद होतोय प्रथमेश. पहिला हादरा बसतोय तो पाडगाव संघाला प्रथमेशाच्या स्वरूपात. आपल्या गोलंदाजीमध्ये रनआउटचा विकेट मिळवून देतोय तो प्रथमेश. आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो अमित. पहिला हादरा बसतोय तो 6 धावसंख्येवर पाडगाव संघाला. आता मात्र स्ट्राईकवर होतो संकेत. स्ट्राईकवर संकेत, नॉट स्ट्राईकवर अमित. बॉलिंग मार्फत येते प्रथमेश. चांगली गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. बघूया संकेत साठी
चांगला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे एका धावसंख्येवर समाधान मानावं लागते संख्येला. संघाची धावसंख्या एक नंबर, संघाची धावसंख्या झाली ती 7. चांगली गोलंदाजी करतोय तो, खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. फलंदाजीमध्ये पण मागच्या सामन्यात फलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा चांगला चेंडू, चोटीची धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे रनआउटची संधी प्रथमेश हुकवतोय आणि संघाच्या धावसंख्येत एक नंबर, संघाची धावसंख्या झाली ती 8. चांगली गोलंदाजी करतोय, मात्र खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. मागच्या सामन्यामध्ये पण चांगली गोलंदाजी केली होती आणि मला वाटतं 5 धावा दिल्या होत्या आणि महत्वाच्या 2 विकेट मिळवल्या त्याने. तोच प्रथमेश आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर, मात्र आता संकेत 8 धावा स्ट्राईकवर संकेत, नॉट स्ट्राईकवर आम्ही. चांगला चेंडू तोडवलाय पण चेंडू बॅटचा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतंय एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते संकेत. याला संघाच्या धावसंख्येत एक नंबर, संघाची धावसंख्या झाली ती 9. यस 9 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये करायचे अजूनही 11 धावा. कंपल्सरी चेस आहेत आणि या कंपल्सरी चेस मुळे 11 धावा ज्या आहेत त्या आपल्याला कंपल्सरी ज्या आहेत त्या बनवावे लागतील. 6 चेंडू 11 धावा बनवल्या जातील का याच्यावरती प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नचिन्हावरती उत्तर आपल्याला या 6 चेंडूंवरती मिळणार आहे. दोन्ही संघाला अजूनही जिंकण्याची नामी संधी आहे. पाहूया 6 धावा रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाजाचं नाव सांगायचं, कल्पेश गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू आणि 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू खराब टाकला गेलाय, पंच आमच्या दिशेने वळतायत. एक्स्ट्रा धावेचा इथे मात्र इशारा केला जातोय. एकेरी धाव आणि एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 10 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू असतील 6 आणि धावा बनवायचे 10. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या फटक्यावरती निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाले. या निर्धाव चेंडूने मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलं जात आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते कल्पेशच्या माध्यमातून. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, जिसकी मेहनत में होती है जान, जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पे अपना नाम. नक्कीच इथे मात्र विजय मिळवायचा असेल तर या 5 चेंडूंवरती करामत करावी लागेल. गोलंदाजांना आपली जादू पेश करावी लागेल, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी होताना दिसते. 5-6 चेंडूमध्ये 11 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि या पहिल्या चेंडू एक्स्ट्रा धावा दिल्या देखील, परंतु त्यानंतर कमबॅक केला जातोय. हो या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस झालाय. एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावे लागतील. चित्त्याच्या जपाईने दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील कंप्लीट केल्या जात आहेत या 2 धावा. यानंतरची एक मोठी लढत पेंढरीच्या विरोधात असेल. मोंडचा संघ 2 मातब्बर संघांमध्ये यानंतरची लढत पाहायला भेटणार आहे. खराब चेंडू नक्कीच खराब चेंडू इथे मात्र टाकला जातोय. एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या रोखायच्या आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. वेळ आता वीर दौडले 7 नाही तर 1-7 लढण्याची इथे मात्र वेळ आली आहे, कारण का जिंकण्यासाठी करायच्यात अजूनही 4 चेंडू मध्ये 7 धावा. ओहो या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय आणि याचबरोबर कमबॅक देखील केला जातोय. चांगली गोलंदाजी होताना दिसते तोरसोळे संघाकडून.
आणि पारगावचा संघ बॅकफुट वरती जाताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानावरती समीर, थोडस प्रेशर क्रिएट केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये करायचे अजूनही 7 धावा. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उडान होती है. नक्कीच विश्वासाने तीव्र कामगिरी करावं लागेल फलंदाजांना, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसतोय समीर. नवीन फलंदाज मैदानावरती. ओ लोअर फुल टॉसचा चेंडू, या चेंडूवरती देखील फसवला गेलाय. चेंडू हवेत जेल टिपला गेलाय आणि या मॅच मध्ये कमबॅक केला जातोय. तोरसोळे संघाकडून कमालीची मॅच इथे मात्र रंगली जाते. कंपल्सरी चेस आहे, म्हणजेच 2 चेंडूंवरती 7 धावा ज्या आहेत ते कंपल्सरी बनवावे लागतील. मगाची मॅच आठवा. मगाच्या मॅच मध्ये पंकज हिरो ठरला होता. या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आले फलंदाजाला. नवीन फलंदाज सुशांत, पाहूया या संधीचं सोनं करेल का हा फलंदाज. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. दोन चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र रंगला जातो. या चेंडूवरती सामन्याचं चित्र अवलंबून असणार आहे. हो चांगला चेंडू टाकला गेलाय. कमी गतीचा चेंडू फसवण्याचं काम केलं जात आहे. एकेरी धाव आले. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवलाय फलंदाजाने. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 14 धावा. 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. 1 चेंडू 6 धावा. षटकार लगावला जाणार का या चेंडूवरती. उत्तर दिलं जाणार का पाहूया. 1 चेंडू आणि गरज आहे 6 धाव्यांची. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांच्या टाळ्या हो जाऊ देत या मॅच साठी. आणि या चेंडूवरती नक्कीच विजयश्री संपादन केलाय आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय तोरसोळे संघाने. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत उत्कंठा वाढवणारा हा सामना, अप्रतिम मॅच रंगली जाते आणि या मॅच मध्ये तोरसोळे संघाने विजय मिळवून पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. मोहन संघ आपला डिसिजन करायचा आहे. मला वाटतं पहिला संघ असेल जो सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. तोरसोळे संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन तोरसोळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश आणि कंपनी. आणि कल्पेश अप्रतिम गोलंदाजी केली. कल्पेशने देखील त्याचं देखील कौतुक करावं लागेल. मोहन संघाने मला वाटतं क्षेत्ररक्षण घेतलंय. यानंतरची मोठी लढत रंगताना दिसणार आहे. एका बाजूला अतुल तर दुसऱ्या बाजूला मंगेश गुरव, अशी ही लढत इथे मात्र रंगताना दिसणार आहे. 2 मातबर खेळाडूंमध्ये ही मॅच रंगताना दिसणार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र रंगताना दिसणार आहे. पाहूया या ड्राम्यामध्ये कोणता संघ विजय मिळेल. एका बाजूला मंगेश गुरव यांचा पेंढरीचा संघ तर दुसऱ्या बाजूला स्टार बॉईज मोंड म्हणजेच अतुल यांचा संघ. डीजे कुठे आहे? डीजे वाला फरार. डीजे वाला गेला कुठे? डीजे आपल्या मोबाईलवर गाणं. आता अटीतटीचा सामना मोंड आणि पेंढारी. पेंढरी सॉरी पेंढरी. आता कोणते आहे क्षेत्ररक्षण? कोणतं आहे? क्षेत्ररक्षण मोंडचं आहे. मोंडवाल्याने कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.
पाणी आहे पाणी आहे